नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजे गुरुवारी येत आहे. गुरुपुष्यामृत योगा 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन ते पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतं. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजलं जातं. या योगावर असे सोना चांदी खरेदी केल्याने अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात वृद्धी होतं. अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. गुरुपुष्यामृत अर्थ आहे पोषण करणारी, शक्ती देणारी, ऊर्जा देणारी. पुष्याच्या आधीचं नाव तिच्या असं त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदरी, सुखसंपदा देणारी. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारकी आहे. त्रिगुण देवता पुष्याला तिष्या म्हणजेच मंगलदायका किंवा मांगलिक तारा असा म्हणतात आणि हे आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनालाही अतिशय विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला हा पूजनासोबतच लक्ष्मी स्तोत्राच्या पठण करायचे. असं केल्याने जीवनातलं सुख समृद्धी येतं. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होतं. पैसे संबंधित काही समस्या असतील तर ते गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेली कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवताच्या मनोभावी पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयाच्या ज्याप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातं, या योगात तुम्ही काही कामं करतात ते यशस्वी होतं. कुटुंबाच्या प्रगती होतं. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे. तर गुरुवारी हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानलं जातं. पुष्य नक्षत्राला स्वामी शनिदेव असूनही त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवाराचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघींचे असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानला जातं. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म ह्याच दिवशी झाला होता. यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातं आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय ही सेवा देखील आवर्जून करायची आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही फक्त एक वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्ती होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातला कठीण इच्छाही पूर्ण होणारच आहे. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची आगमन ही होणार आहे. तर ती कोणती वस्तू खायला घालायच्या, कोणत्या वेळात घालायच्या आहे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मी सोबतच आपल्या कुलदेवताच्या, महादेवाच्या आणि गणपती बाप्पांच्या तसेच सदैव गुरु बृहस्पती स्मरण करायचे. स्नान करत असताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. असा केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असतो आणि पवित्र मनाने केलेली प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% पुण्य प्राप्त होत असतो. यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. शक्य असेल तर त्या दिवशी लाल किंवा पिवळी रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीची साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं. या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू सोबतच माता लक्ष्मी, महादेवाच्या तसेच गणपती बाप्पांच्या, कुबेर देवांच्या पूजाही करायची, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटनाशक आहेत, तर गणपती बाप्पा ही
बुद्धिमातेच्या देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाली पाहिजे, तिचे स्मरण झालीच पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांच्या पूजा करायला महत्त्व आहे. तसेच श्री सूक्त आणि पुरुष सूक्तांनी पठण करायची आहे. उपचार आपल्याला पूजाही करायची. कळस स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी ही लक्ष्मी प्राप्ती होतं. आता ही गोसावी आपल्याला कधी करायची आहे तर ती तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गोसावी ही आहे तर ती करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीला जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाली होता. याच्याबरोबर माता लक्ष्मीची जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीची स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गायीची शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गायीची रुद्रात आई 8 वासच्या कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जे व्यक्ती गोसावी करतं त्याची सर्व इच्छा तर पूर्ण होताच होता, पण त्याची मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असतो. अशा साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारणामध्ये ही गोसावी केले होते आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हा नाव सुद्धा मिळाला होता. म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून गुरुपुष्यामृत योगामध्ये ही गोसेवी जी आहे तर ते करायची आहे. तर ही गोसावी करण्याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिला चपाती जी आहे तर ती गाई करता तयार करायची आहे. कणिक मळायची आहे. मळताना आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद ही टाकायची आहे. कुशामृत योगाच्या दिवशी हळदीचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतो. तर आपल्याला कणकेमध्ये हळद टाकायची आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक धनास्य चपाती जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडीशी तूप लावायची. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येतं. तसंच आपल्याला या चपातीवर मुठभर हरभराची जी डाळ असतं ती चना डाळ असं म्हणतात ते सुद्धा भिजवून ठेवायचं. हरभऱ्याच्या डाळीच्या साक्षात श्रीहरी विष्णूच्या स्वरूपात म्हटलं जातं आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हरभरा डाळ खरेदी करण्यात सुद्धा विशेष महत्त्व आहे दिला जातं. सोनं चांदी नाही खरेदी केला तरी चालेल, पण अगदी 10 रुपयाच्या ही का होईना ही तुम्हाला आवर्जून हरभऱ्याच्या डाळ जी आहे ते खरेदी करायची आहे. अशी ही हरभऱ्याच्या डाळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णूच्या आपल्या घरी आणल्यासारखा आपल्याला पुण्यही प्राप्त होत असतो. तर आपल्याला मुठभर हरभऱ्याच्या डाळ सुद्धा या चपातीवर ठेवायची आहे. तसेच आपल्याला गुळाच्या खडा सुद्धा ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळतं. राहू केतू शनी मंगल दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. किंवा तुम्ही गाईला पिवळी केळी सुद्धा खायला घेऊ शकता किंवा अगदी हिरवी चारा सुद्धा गाईला खायला देऊ शकता. गाईला हिरवी चारा खायला दिल्यामुळे आपल्याला कुंडलीतलं बुधग्रह बलवान होतं. बुधग्रह हा नोकरी व्यवसाय करिअर संबंधित मानला जातं. तर ज्या आपल्याला कुंडलीतलं बुधग्रह बलवान झाले तर त्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये भरभरून यश प्राप्ती व्हायला लागतं. तर या 3 पैकी कोणतेही एक वस्तू तुम्ही गाईला घालू शकता किंवा अगदी तुम्ही 3ही वस्तू खायला दिलं तरीही चालणार आहे. तर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गोसावी करू शकता किंवा एखादी गोट्यात जाऊ शकता, गोशाळामध्ये जाऊ शकता किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गाय जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे आहे. त्याची आरती करून घ्यायची आहे. यानंतर ना आपल्याला आपल्या हातातनं गाईला ही चपाती जी आहे ते खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं की ज्या गाय आपल्या हातातून या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हातातला लागतं तर
त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे दोष आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडासा पाणी सुद्धा प्यायला घालायचे आहे. आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणा माता निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्राचे जपही करून घ्यायचे आहे. प्रदक्षिणा करून झाल्यावर आवर्जून आपल्याला गाईला पाय खालच्या थोडीशी माती उचलायची आणि तिची आपल्या कपाळावरती तळाही लावायचे आहे. कारण जे मनुष्य गाईच्या हातातून स्पर्श करून प्रदक्षिणा करतो, तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो, त्याच्या पृथ्वी प्रदक्षिणा व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत नसेल तर तुम्ही आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवून आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय उंच कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो ही मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.